Welcome back dear student. So we are learning the exercise 1.2. क्वेश्चन नंबर 9 पर्यंत आपले झालेले आहेत. क्वेश्चन 9 मधले जे सम होते त्याच्यामध्ये tan 2 थीटा, sin 2 थीटा, cos 2 थीटा हे फॉर्म्युला आपण यूज केले होते. ज्याच्यामध्ये थीटासाठी सबस्टिट्यूशन पण केलं होतं. आता त्याच्या पुढचा 1.2 मधला लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सेम एक्झाम्पल्स आहेत. tan इनवर्स 8x अपॉन 1 मायनस 15x². आतापर्यंत आपण tan इनवर्स असेल तर आतमध्ये अरेंजमेंट अशी करायचो की tan आणि tan कॅन्सल होईल किंवा tan कॉट येईल, या प्रकारची अरेंजमेंट आपण करायचो. पण याच्यानंतर आता ते सम्स नाहीये, पॅटर्न चेंज झालाय. आता याच्यात काय करायचंय, इथे आपल्याला यूज करायचंय tan इनवर्स a प्लस बी अपॉन 1 मायनस a इंटू बी अशी अरेंजमेंट असेल तर याचा आन्सर येतं tan इनवर्स a प्लस बी. याच्यातला दुसरा फॉर्म्युला आहे tan इनवर्स a मायनस बी अपॉन 1 प्लस a इंटू बी असेल तर याचा आन्सर म्हणजे हे जे आन्सर आहे याचे एलिमेंट आहे इज इक्वल टू दिस इज द सबट्रॅक्शन ऑफ a मायनस बी. म्हणजे a प्लस बी हे दोन अँगल्स किंवा दोन अँगल घ्या, दोन टर्म्स घ्या, दोन नंबर्स घ्या, त्यांची ॲडिशन न्यूमरेटरला आणि त्यांचीच मल्टिप्लिकेशन 1 मधनं मायनस करायची. इथे प्लस असेल तर tan इनवर्स a प्लस बी येतो, इथे मायनस असेल तर इथे tan इनवर्स, इथे प्लस इथे मायनस, इथे मायनस तर इथे प्लस. मग हा फॉर्म्युला झाला tan इनवर्स a प्लस बीचा आणि हा फॉर्म्युला झाला tan इनवर्स a मायनस बीचा. मग याच्या पुढे क्वेश्चन नंबर 10 मध्ये जेही सम्स आहेत त्यांच्यामध्ये आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे. आता जर हा क्वेश्चन बघितला, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. tan inverse, consider this term as a tan inverse 8x upon 1 minus 15x². Now find out the two numbers whose addition is 8 and whose multiplication is 15. असे दोन नंबर्स फाइंड आउट करायचे ज्यांची मल्टिप्लिकेशन 15 आहे आणि ज्यांची ॲडिशन 8 आहे. वरती ॲडिशन आली पाहिजे आणि खाली त्यांची मल्टिप्लिकेशन आली पाहिजे. मग आता जर आपण 8 साठी 5 आणि 3 घेतला, 5 प्लस 3 किती होता 8 आणि 5 इंटू 3 होता 50. म्हणजे हे दोघं नंबर हा क्रायटेरिया फॉलो करतायत. मग नंबर्स कोणते आले आपल्याकडे, 8 ला लिहिता येईल 5x प्लस 3x, म्हणजे इथे लिहायचं 5x प्लस 3x आणि खाली लिहायचं 15x². बघा 5x इंटू 3x, 5 इंटू 3 50, x इंटू x x². पण ॲडिशन करताना फक्त व्हेरिएबल्स फक्त कोएफिशियंट्सची ॲडिशन होते म्हणून आन्सर येतं 8x. आता हे टर्म्स आपल्याला त्याच्यात लिहायचे आहेत. y इज इक्वल टू tan इनवर्स 8x आपण लिहू 5x प्लस 3x अपॉन 1 मायनस 15x², 5x इंटू 3x. a म्हणजे 5x, b म्हणजे 3x, 1 a इंटू b. मग हा पूर्ण फॉर्मॅट जर तो याच्याशी कंपेअर जर केला तर y इज इक्वल टू tan इनवर्स a प्लस b. a म्हणजे 5x प्लस b म्हणजे tan इनवर्स 3x. म्हणजे हा आन्सर झाला. a प्लस b ला लिहिता आपण इथे tan इनवर्स a प्लस tan इनवर्स b होईल आणि इथे करताना tan इनवर्स a मायनस tan इनवर्स b. आता यांना दोघांना डिफरेंशिएट करायचं आहे. Therefore, differentiate with respect to x. मग आता या टर्मला आपल्याला डिफरेंशिएट करायचं. tan इनवर्सचा फॉर्म्युला काय, tan इनवर्सचं डिफरेंशिएशन येतं 1 अपॉन 1 प्लस x². मग आता इथे tan इनवर्स आहे 5x, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस x म्हणजे आता इथे 5x म्हणजे तो झाला 5x². x नाही आहे 5x आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x लिहायचं परत. डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x प्लस tan इनवर्स 3x 1 अपॉन 1 प्लस 3x ब्रॅकेट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 3x.
5x चा डेरिव्हेटिव्ह होईल 5. हा न्यूमरेटरचा 5 into 1 म्हणजे आन्सर झालं 5 अपॉन 1 प्लस 5x स्क्वेअर, त्याला तुम्ही लिहू शकता 25x स्क्वेअर प्लस 1 into this 3, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x इज 3 अपॉन 1 plus 9x square. So this way we can find out the derivative of these functions. Question है cot inverse. Differentiate with respect to x. Function है cot inverse 1 plus 35x square upon 2x. आपण जो फॉर्मेट बघितला आहे तो कसा आहे tan inverse a plus b upon 1 minus a into b. त्याचा आन्सर येतं tan inverse a प्लस tan इनवर्स b. इथे मायनस असेल तर इथे मायनस येतो, इथे मायनस तर इथे एवढे फक्त चेंजेस लक्षात ठेवायचे. ठीक आहे. मग आता याच्यात जर बघितलं तर 1 ची टर्म वरती गेली न्यूमरेटरला, ती कुठे हवी असते आपल्याला डिनॉमिनेटरला. मग या टॅन कॉटला जर टॅन मध्ये कन्वर्ट केलं, आता y इज इक्वल टू कॉट इनवर्स 1 प्लस 35x स्क्वेअर अपॉन 2x. So I can write this cot in a form of tan. आपण याला tan मध्ये लिहू शकतो. मग tan मध्ये केलं म्हणजे रेसिप्रोकल होईल, खालचा टर्म वर आणि वरची टर्म खाली जाईल. मग आन्सर झालं 2x अपॉन 1 प्लस 35x स्क्वेअर. इकडे लक्ष द्या, आता इकडे प्लस आहे, खाली प्लस आहे म्हणजे वरती तुम्हाला मायनसची अरेंजमेंट करायची आहे. खाली मायनस आहे तर वरती आपण प्लस करतो. इथे खाली प्लस आहे म्हणजे इथे मायनस करायचं. आता असे 2 नंबर्स घ्यायचे ज्यांची मल्टिप्लिकेशन 35 आहे आणि सबट्रॅक्शन 2 आहे. 7 into 5 ते झाले 35 आणि 7 minus 5 ते झालं 2. फक्त सगळ्यात मेन गोष्ट अशी आहे की आपल्याला इथे लक्षात येतं या साईनवर डिपेंड आहे की तुम्हाला ऍडिशन करायची आहे का सबट्रॅक्शन करायची आहे. इथे प्लस होतं म्हणजे वरती तुम्हाला सबट्रॅक्शन करायची आहे, मायनस करायचं आहे. मग इथे येईल tan इनवर्स 2x च्या जागी लिहू आपण 7x मायनस 2x. खाली येईल 1 आणि खाली येईल 7x into 5x. a मायनस b प्लस a1 प्लस a into b. a म्हणजे 7x आणि 5 म्हणजे b. 5x म्हणजे b झालं. आता हे एक्सपान्शन कोणाचं आहे किंवा हा फॉर्म्युला कोणाशी रिलेट करतो. y is equal to tan inverse 7x minus tan inverse 5x. आता करायचं त्यांना डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. therefore डेरिव्हेटिव्ह ऑफ y, LHS ला काय y, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह झालं dy अपॉन dx. tan इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर, x म्हणजे कोण आहे 7x स्क्वेअर इंटू डेरिव्हेशन ऑफ 7x. मग डेरिव्हेशन ऑफ 7x काय येतं 7 प्लस 1 अपॉन 5x आहे. फॉर्म्युला काय 1 प्लस x स्क्वेअर, पण इथे x म्हणजे कोण आहे 5x चा स्क्वेअर इंटू हा 5. म्हणून लास्ट आन्सर झालं 7 into 1 म्हणजे 7 अपॉन 1 प्लस 49x स्क्वेअर प्लस सॉरी प्लस नाही आहे मायनस आहे, इथे मायनस केलेलं आहे, मायनस 5 अपॉन 1 प्लस 25x स्क्वेअर. इथे मायनस आहे म्हणून इथे मायनस आलं, इथे पण मायनस आणि मायनस. हा 7 कोण आहे तर 7x चा डेरिव्हेटिव्ह म्हणून आन्सर झालं 7. 5x आणि 5x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 5. न्यूमरेटरला त्यांचे मल्टिप्लिकेशन झाले. नेक्स्ट क्वेश्चन tan इनवर्स 7x अपॉन 1 मायनस 12x स्क्वेअर. अतिशय सिंपल आहे, एकच आपल्याला टर्म किंवा एकच लॉजिक यूज करायचं आहे. खाली मायनस आहे म्हणजे वरती असे 2 नंबर्स घ्या ज्यांची ऍडिशन 7 आहे आणि ज्यांची मल्टिप्लिकेशन 12 असेल. tan इनवर्स 7x अपॉन 1 मायनस 12x स्क्वेअर. कोणते नंबर्स आले 7x ऍडिशन येईल असे 4x आणि 3x. y इज इक्वल टू tan इनवर्स. तुम्हाला काय लक्षात आलं असेल खाली मायनस आहे म्हणजे वरती नंबर्सची ऍडिशनच करायची. 4x प्लस 3x अपॉन 1 मायनस हा 12x स्क्वेअर कसा लिहिला 4x इंटू
3x, 4 into 3, 12, x into x, x square. y is equal to tan inverse. मग आता a plus b 1 minus a into b. याच्यासाठी आपल्याला लिहिता येतं tan inverse a plus tan inverse b. पण a म्हणजे कोण? 4x plus tan inverse b म्हणजे 3x. इथे प्लस इथे प्लस, इथे मायनस इथे मायनस. आता पुढची स्टेप सेम आहे. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. So derivative of LHS is dy upon dx. Tan inverse 4x, 1 upon 1 plus 4x square into derivative of 4x is 4 plus 1 upon 1 plus 3x म्हणजे आधी x. सपोज ब्रॅकेट म्हणजे x आहे त्याचा स्क्वेअर, पण ब्रॅकेट मध्ये नुसता x नाही आहे त्याच्यासोबत 3 पण आहे. मग 3x चं डेरिव्हेटिव्ह झालं 3. आता लास्ट आन्सर झालं 4 into 1 4 upon 1 plus 4 चा स्क्वेअर 16x square plus 3 into 1 3 upon 1 plus 3x चा स्क्वेअर झाला 9x square. फोर्थ क्वेश्चन आहे tan इनवर्स 2 रूट x upon 1 plus 3x. रूट जरी असेल तरी अतिशय इझी आहे. सेम फंडा यूज करायचा आपल्याला. खाली प्लस आहे म्हणजे वरती अशा दोन टर्म्स आणायचे आहे ज्यांची सबट्रॅक्शन 2 रूट एक्स आहे. मग आधी रूट एक्स हवा आहे ना, 2 रूट एक्स ही पाहिजे आपल्याला सम आणि मल्टिप्लिकेशन झाली पाहिजे 3x. मग बघा 3 into 1 3 होतं आणि 3 मधनं 1 गेले आन्सर 2 येतं. पण आपल्याला इथे x पाहिजे म्हणजे 3 रूट एक्स आणि 1 रूट एक्स. 3 into 1 3 रूट एक्स इंटू रूट एक्स म्हणजे एक्स. रूट एक्स इंटू रूट एक्स म्हणजे रूट एक्सचा स्क्वेअर. पण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट टर्म्स कॅन्सल होता म्हणजे आन्सर झालं फक्त एक्स. आता बघा 3 रूट एक्स मधनं 1 रूट एक्स गेलं तर आन्सर काय आलं 2 रूट एक्स. मायनस करताना फक्त आपण नंबर्सची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो. मग 3 minus 1 काय झालं 2 रूट एक्स. म्हणजे आता ह्या टर्म्स इथे लिहायचे. y इज इक्वल टू tan इनवर्स 2 रूट एक्स अपॉन 1 प्लस 3x. ऍक्च्युली हे सगळं आपण 9-10 मध्ये पण सॉल्व्ह केलंय. जेव्हा तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करता तिथे असंच आपण ऍडिशन सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन असे कॉम्बिनेशन करत असतो. मग 2 रूट एक्स म्हणजे काय झालं 3 रूट एक्स मायनस 1 रूट एक्स. त्याला 1 रूट एक्स न लिहिता नुसतं रूट एक्स लिहिलं तरी चालेल अपॉन 1 प्लस 3 रूट एक्स into 1 root x. थ्री रूट एक्स मधनं 1 गेलं 2x आणि 3 into 1 3 रूट एक्स इंटू एक्स रूट एक्स इंटू रूट एक्स एक्स झालं. मग आता हे कोणाचं एक्सपान्शन आहे? हे आहे tan इनवर्स a मायनस b चं. a म्हणजे झाला 3 रूट एक्स मायनस tan इनवर्स रूट एक्स. 1 नाही लिहिलं तरी चालतो कारण 1 into एनी टर्म 1च असते. नेक्स्ट स्टेप बस इथपर्यंत आल्यानंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यांचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आतापर्यंत तुम्हाला tan इनवर्सचा फॉर्म्युला पण लर्न झाला असेल. व्हॉट इज द डेरिव्हेशन ऑफ tan इनवर्स 1 upon 1 plus x स्क्वेअर. पण x म्हणजे कोण आहे 3 रूट एक्सचा स्क्वेअर. इथे जोपर्यंत x शिवाय दुसरा कोणताही टर्म असेल तर त्या ब्रॅकेट मधल्या फंक्शनचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 रूट एक्स प्लस 1 अपॉन 1 प्लस रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ऍक्च्युली आता इथे एक्स मायनस घ्यायचंय प्लस नाही. मायनस आहे इथे पण मायनस घ्या. 1 अपॉन 1 प्लस रूट एक्सचा स्क्वेअर. इथे एक्स आहे पण तो नुसता एक्स नाहीये तो रूट सोबत आहे म्हणजे पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. आता 3 रूट एक्स मध्ये 3 कॉन्स्टंट आहे आणि रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 अपॉन 2 रूट एक्स म्हणजे 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 9 रूट एक्स स्क्वेअर म्हणजे फक्त एक्स इंटू 3 रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 अपॉन 2 रूट एक्स म्हणजेच काय झालं असं आन्सर 3 अपॉन 2 रूट एक्स मायनस या साईडला आता मी डायरेक्ट लिहिते 1 अपॉन 1 प्लस रूट एक्सचा स्क्वेअर झाला एक्स स्क्वेअर
इंटू रूट एक्स म्हणजे 1/2 रूट एक्स. तुम्हाला पुढच्या टर्ममध्ये फक्त एवढे लिहिता येईल 3 × 1 3 आणि हा 3 जाईल इथे न्यूमरेटरला. म्हणजे लास्ट आन्सर काय होईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x 3 × 1 3 अपॉन हा 2 × रूट एक्स पुढे लिहिता येईल इन ब्रॅकेट 1 + 9x मायनस 1 × 1 1 अपॉन 2 रूट एक्स इंटू 1 + x². याच्या पुढे अजून सिम्प्लिफाय करता येईल कारण या दोघं टर्म मध्ये काय कॉमन आहे तर 1/2 रूट एक्स कॉमन आहे. तो 1/2 रूट एक्स कॉमन काढायचा. ब्रॅकेट मध्ये काय राहील हा 3 अपॉन 1 + 9x मायनस 1/1 + x². जिथपर्यंत सॉल्व्ह करणं पॉसिबल आहे तिथपर्यंत सॉल्व्ह करायचं आहे. फोर्थ सम. आता थोडं डिफिकल्टी लेवल वाढते. आतापर्यंत तुम्हाला डायरेक्ट नंबर्स वरती दिसत होते, तुम्ही त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन अरेंजमेंट करत होते. पण आता इथे थोडेसे आपल्याला ते टर्म्स अरेंज करावे लागतील. tan इनवर्स 2x + 2 आणि डिनॉमिनेटर सेम आहे 4x. ऍक्च्युली बघितलं तर आपल्याला वरती जेव्हा x असतो खाली x² येतो, म्हणजे दोघीकडे आपल्याला सेम टर्मिनॉलॉजी पाहिजे असते. मग आता आपण यांना आधी कसं करूया, लॉज ऑफ इंडायसेस आठवत असतील. a⁻x × a⁻2 जर असेल, दोघांचा बेस जर सेम असेल तर त्याला आपण a⁻x + 2 लिहू शकतो. बरोबर. मग आता यालाच आपण रिव्हर्स करू. दोघं नंबर्सला बेस सेम आहे, मग तो आपण त्यांना दोघांना देऊ, दोघांना डिवाइड करू. तो म्हणजेच काय होईल 2x × 2⁻². बघा 2 आणि 2 दोघांचा बेस कॉमन. मल्टिप्लिकेशन असेल तर इंडायसेसची ॲडिशन होते, म्हणजे घातांकांची बेरीज होते, म्हणून तो x + 2 झाला. काहीही केलेलं नाहीये, फक्त ह्या टर्म्स चेंज केल्या. 2x × 2⁻2 अपॉन 1 - 3. आता इथे 2x आल्या म्हणजे इथे तशीच अरेंजमेंट करावी लागेल. मग 4x म्हणजे काय 2⁻2x 2⁻2 4 आणि हा त्याच्यावरचा x ॲज इट इज किंवा तुम्ही त्याला असंच लिहा 2⁻2 आणि त्याच्यावरती हा आपण x ठेवू. टर्म्स काही कॅन्सल झालेलं नाहीये, सगळं सेम आहे. याच्या पुढचं तुम्हाला येतं. सगळ्यात डिफिकल्ट म्हणजे हेच आहे की ही अरेंजमेंट कशी करायची. मग आता 2⁻2 म्हणजे किती झाले 4. मग हा 4 आपण आधी इथे लिहिला 4 आणि ब्रॅकेटमध्ये लिहिला 2⁻x अपॉन 1 - 3. इथे 2x आला की नाही. जर सपोज इथे 4x असता, हा पूर्ण टर्म म्हणजे तुम्ही x सपोज करा. ठीक आहे. मग आता इथे तीच टर्म आली पाहिजे स्क्वेअरमध्ये. मग पुन्हा एक नियम आहे, रूल आहे इंडायसेसचा. a⁻n इज ऑलवेज इक्वल टू a⁻n. म्हणजे तुम्ही हे इंडायसेस चेंज करू शकता. mच्या डोक्यावर n किंवा nच्या डोक्यावर m असंही करता येतं. मग तो रूल आपण इथे यूज करू. 2⁻x आहे ना, त्याच्याऐवजी आपण स्क्वेअर करू. हे झाले टर्म आपले. आता म्हणजे हे सम्स कसं झालं 4x 1 - 3x². याच्या जागी जर x घेतला, याच्या जागी x घेतला तर हे झालं सम. मला सांगा ॲडिशन 4 आणि मल्टिप्लिकेशन 3 असे नंबर्स कोणते. फॉर द टायमिंग हे 2⁻x हे विसरून जा, त्याला x समजा सपोज. म्हणजे ॲडिशन 4 झाली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन 3. मग ते एकच पेअर आहे. 3 + 1 4 होतं आणि 3 × 1 4 होतं. पुढचा नंबर फक्त आपल्याला जसा तसा ठेवायचा आहे. y = tan इनवर्स 4 म्हणजे तो झाला 3 2⁻x प्लस 1 2⁻x अपॉन 1 - 3 × 2⁻x इंटू 2⁻x. हा 1 नाही लिहिला तरी चालतो, म्हणून मी त्याने तसंच ठेवला. हा 3 2 आणि हा 1 हे 2 झाले. दोघांची मल्टिप्लिकेशन. मग आता हे जे एक्सपान्शन आहे हे आहे tan इनवर्स a + b चं. y = tan इनवर्स a म्हणजे कोण आहे 3 × 2⁻x प्लस दुसरं आहे tan इनवर्स b म्हणजे कोण ही टर्म 1 नाही लिहिला तरी चालतो
म्हणजे 2x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह y विथ रिस्पेक्ट टू x. tan इनवर्सचा फॉर्म्युला आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, पण आपला x म्हणजे आहे 3 इंटू 2x चा स्क्वेअर. आणि पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह कोणाचं 3 2x, त्याचा आपण डेरिव्हेटिव्हच लिहू. हे झाले एक्स स्क्वेअर आणि तो एक्स नाही आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 2x प्लस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, पण एक्स स्क्वेअर म्हणजे 2x आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह कोणाचा ब्रॅकेट मधल्याचा 2x चा 1. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 इंटू 2x, 3 हा कॉन्स्टंट आहे, 2x म्हणजे हा फॉर्म झाला a चा, आणि a डेरिव्हेटिव्ह येतं a इंटू लॉग a. आता हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. थ्री ॲज इट इज. आता त्याला वरतीच येणार ते म्हणून मी डायरेक्ट 1 शी मल्टिप्लाय करून लिहिते. 3 2x इंटू लॉग a म्हणजे कोण आहे आता 2. 3 कॉन्स्टंट, डेरिव्हेशन ऑफ 2x म्हणजे 2x इंटू लॉग 2 अपॉन ला ही टर्म्स अशी 1 प्लस आता 3 इंटू 2x स्क्वेअर म्हणजेच त्याला आपण 4x पण लिहू शकतो. 2 चा स्क्वेअर इंटू x प्लस पुन्हा 2x चा डेरिव्हेटिव्ह झालं 2x इंटू लॉग a अपॉन खालची टर्म ॲज इट इज 1 प्लस 2x स्क्वेअर म्हणजे तुम्ही त्याला पुन्हा 4x लिहू शकता. मग याच्यात मॅक्झिमम कॉमन काय 2x लॉग 2 हा कॉमन आला. 2x लॉग 2 हा कॉमन. मग आतमध्ये काय राहिलं 3/1 प्लस 3 इंटू 4 12x पण करू शकता किंवा तुम्ही तसंच द्या. प्लस ही पूर्ण टर्म आपण बाहेर काढली कॉमन म्हणून इथे फक्त 1 प्लस ॲक्च्युली ते लॉग a लिहिला गेलाय, लॉग a नाही लॉग 2 असेल तो. ठीक आहे, म्हणून 2x आणि लॉग 2 दोघं कॉमन झाले. सो दिस वे वी कॅन फाइंड आउट द आन्सर. पुढचा क्वेश्चन आहे कॉट इनवर्स a² मायनस 6x² अपॉन 5ax. तुम्ही आतापर्यंत जे 5 सम्स बघितले तर आपण टॅन इनवर्स मध्ये ते सॉल्व्ह करत होतो. आणि एक टर्म वर असायची प्लस आणि मायनस खाली असायचं. मग आपण यांना चेंज करू, त्या फॉर्म मध्ये आणू. कॉटचा रेसिप्रोकल काय होतं, आधी सम तसाच घेतला, y मध्ये लिहिला a² मायनस 6x² अपॉन 5ax. मग या कॉटला आपण आधी टॅन मध्ये कन्वर्ट करू. म्हणजे जेव्हा तुम्ही कॉटला टॅन करतात म्हणजेच खालचा नंबर वर आणि वरचा नंबर खाली यायला पाहिजे. मग 5ax अपॉन a² मायनस 6x². आता याच्यानंतर आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन हे अरेंज करायचं असतं. पण त्याच्यासाठी कॉमन नियम आहे की फॉर्म्युलामध्ये काय आहे a प्लस बी अपॉन 1 मायनस a इंटू बी. म्हणजे डिनॉमिनेटरचं फर्स्ट टर्म जी आहे ती 1 आली पाहिजे, पण इथे टर्म किती आहे a². मग आता a² च्या जागी जर मला 1 आणायचं आहे तर आपल्याकडे एकच ऑप्शन आहे a² ला a² ने डिवाइड कर. इथे जोही कोणता नंबर आहे टर्म आहे त्याच नंबरने दोघांना डिवाइड करायचं, पण फक्त डिनॉमिनेटरला नाही तर न्यूमरेटरला पण डिवाइड करायचं आहे. टॅन इनवर्स 5ax अपॉन a². का करतोय a² कारण इथे 1 हवंय. मग a² अपॉन a² मायनस 6x². जितकेही टर्म्स आहे सगळ्यांना a² ने डिवाइड करायचं. आता हे का केलं बघा, टॅन इनवर्स a² मधला एक a आणि हा एक कॅन्सल झाला म्हणजे वरती न्यूमरेटरला काय झालं हा a आणि हा a कॅन्सल म्हणजे वरती आहे 5x अपॉन a आणि खाली आहे आपण याला थोडंसं वाढवून घेऊ, मोठं करू. a² अपॉन a² म्हणजे 1. आता इथे झालं 6x अपॉन a. ब्रॅकेट स्क्वेअर नाही करता येणार म्हणून 6 ला थोडं बाहेर घ्यावं लागेल. 6
एक्स अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर. बघा एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, एचा स्क्वेअर ए स्क्वेअर. आता पूर्ण टर्म आपल्या याच्यात झालंय. एक्स अपॉन ए वरती एक्स असतो आणि खाली एक्स स्क्वेअर असतो. इथे एक्स नाहीये, फक्त एक्स अपॉन ए आणि इथे पण एक्स अपॉन. बाकी सगळं सेम आलंय, खाली मायनस आहे. म्हणजे वरच्या टर्म्सची काय करायची आहे, ऍडिशन. असे दोन नंबर सांगा ज्यांची ऍडिशन 5 आहे आणि ज्यांची मल्टिप्लिकेशन 6 आहे. मग असे दोन नंबर कोणते आले, 3 + 2 5 आणि 3 × 2 6. हा जो नंबर आहे ना याचं काही टेन्शन घ्यायचं नाही, तो तसाचा तसा फक्त कॅरी करायचा, त्याला एक्सच समजायचं. आन्सर काय झालं, tan इनवर्स 5x अपॉन ए, म्हणजे त्याला लिहिता येईल 3x अपॉन ए प्लस 2x अपॉन ए आणि खाली होईल 1 - 3x अपॉन ए इंटू 2x अपॉन ए. चेक करा. 3 + 2 5 x अपॉन ए ॲज इट इज. 3 × 2 6 x अपॉन ए चा स्क्वेअर, x × x a × a म्हणजे स्क्वेअर. आता हे कोणाचं आलं, फॉर्म्युला आपल्याला लर्न झाला. tan इनवर्स a + b. पण tan इनवर्स a म्हणजे किती आहे, 3x अपॉन a आणि दुसरा आहे tan इनवर्स b 2x अपॉन a. आता यांचं काढायचं आहे डेरिव्हेटिव्ह. डिफरेंशिएट with respect to x. So the LHS is dy/dx is equal to 1 upon 1 plus याचा स्क्वेअर म्हणजे 3x अपॉन a. जो काही टर्म आहे तेवढी पूर्ण लिहा आणि स्क्वेअर करा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x अपॉन a. मग 3 आणि a हे कॉन्स्टंट आहे, मग त्यांचं डेरिव्हेटिव्ह 3 अपॉन a ॲज इट इज. एक्स स्क्वेअरचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतं 1 म्हणून तो पुन्हा तसाच प्लस याचं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजे कोण आहे, 2x अपॉन a या पूर्णाचा स्क्वेअर समजा. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x अपॉन a. आता याचं डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये 2 आणि a दोघं कॉन्स्टंट, हे न्यूमरेटरला येईल ना, इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. आता लास्ट आन्सर काढेल 3 अपॉन a इंटू a म्हणजे ते झालं 3 अपॉन a अपॉन 1 प्लस 9x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस 2 अपॉन a ॲज इट इज. खाली 1 प्लस 2चा स्क्वेअर 4x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. माझ्या याला जो पुन्हा सिम्प्लिफाय करायचं असेल तर हा a स्क्वेअर इथे मल्टिप्लाय होईल म्हणजे a1 इंटू a स्क्वेअर प्लस 9x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. तो a स्क्वेअर पुन्हा वरती जाईल, तो a शी कट होईल. a इंटू 1 a स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर पुन्हा वरती जाईल, तेव्हा a स्क्वेअर a शी कॅन्सल होईल किंवा इथपर्यंत लिहिलं तरी चालेल. सो या प्रकारे आपण एक्सरसाइज 1.2 चे 10 क्वेश्चन्स मधले सब क्वेश्चन सॉल्व्ह केलेत. उरलेले सगळे तुम्ही प्रॅक्टिस करा. काही प्रॉब्लेम असेल तर नक्की विचारा. थँक्यू.